फडणवीस यांचा संवेदनशीलपणा समोर आला। गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागामधील 17 वर्षीय गरीब मुलावर मोफत उपचारांचे निर्देश दिलेत। मुलाच्या आईने मंगळसूत्र विकून रुग्णालयाकडे जमा केले होते 1 लाख रुपये। चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी आणण्याचा प्रयत्न करणार, उईकेंचं आश्वासन आहे। अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते 19 रुग्णवाहिकेचं वाटप। प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेसाठी 3,41,00,000 रुपयांचा निधी खर्च। शिवकालीन वाघनखं आता नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये ठेवली जाणार। साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ही वाघनखं होती आणि आता गेल्या 7 महिन्यात 4,30,000हून अधिक शिवप्रेमींनी ही वाघनखं बघितली आहेत। महाराष्ट्रामध्ये संशयास्पद जीबीएस रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता 5 वर पोहोचली आणि राज्यामध्ये आतापर्यंत 124 जीबीएस रुग्णांची नोंद झाली आहे। पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। पुणे नागपूरनंतर अमरावतीमध्ये जीबीएसचा शिरकाव। दर्यापूर आणि पथरोटमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळलेत। 16 वर्ष वयोगटाच्या आतील दोघांवर उपचार सुरू आहेत। अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांची घरं दुकानं उद्ध्वस्त करू नका, आमदार अबू आझमी यांची मागणी आहे। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील मागील काही दिवसांपासून तोडक कारवाई सुरू आहे। बीड जिल्ह्यामधील 183 जणांच्या बंदुकीचं लायसन्स रद्द। बीड जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई। गुन्हे दाखल असतानाही अनेकांकडे शस्त्र परवाने असल्याची माहिती आहे। आणखी 127 परवाने रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मालेगावमध्ये बांगलादेशींना बनावट कागदपत्र देणाऱ्यांना अटक। किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर 3 जणांना अटक झाली आहे। मालेगावच्या छावणी पोलिसांची ही कारवाई। धुळ्यात एमआयडीसीमध्ये सोयाबीन तेल कारखान्यांमध्ये स्फोट, तर एकाचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी आहे। खासगी रुग्णालयात उपचार त्याच्यावर सुरू झाले। पुण्याच्या मावळमधील कामशेतमध्ये अवैध ज्वलनशील द्रव्य साठा केल्याप्रकरणी व्यावसायिकावर गुन्हा दाखल। पोलिसांच्या पथकाकडून छापा टाकत 80,000चा साठा जप्त करण्यात आला आहे। रत्नागिरीमधील मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये अवघड वळणाचंच काम सध्या सुरू झालं आणि वेरळ घाटामधील अवघड वळणामुळेच अनेक अपघात होत आहेत। वेरळ घाटामधील चौपदरीकरणाचं काम महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे। नागपूरमधील अनेक भागात 3 आणि 4 तारखेला पाणीपुरवठा बंद। शहरातील 23 जलकुंभाचा पाणीपुरवठा 30 तास खंडित राहणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। धाराशिवमधील एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीन दुसरीकडे हलवण्याच्या निर्णयामुळेच जिल्ह्यात संताप। जागा नसल्याचं कारण देत हे मशीन्स दुसरीकडे हलवण्याचा निर्णय झालाय। दरम्यान हा निर्णय मागे घेण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांचं आरोग्यमंत्र्यांना निवेदन। जळगावात वृद्ध दाम्पत्याचं घर अतिक्रमणामध्ये तोडल्यानं मोठा गोंधळ। याच जागेवर काही लोक वृद्ध दाम्पत्याला घर बांधून देत असल्याची माहिती। त्यानंतर पोलीस आणि लोकांमध्ये बाचाबाची। पोलीस तक्रार घेत नसल्याची वृद्ध आजोबांची खंत आहे। लातूर जिल्ह्यातल्या दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना पोलिसांकडून अटक। या महिलांनी लातूरसह औसा आणि निलंगा इथं चोरी केलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतलेत। चोरलेले दागिने विकण्याच्या प्रयत्नामध्ये असतानाच त्याला अटक करण्यात आली आहे। परभणीमध्ये दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ होते। सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची नागरिकांची मागणी आहे। मनमाड रेल्वे पुलाच्या कठड्याला तडे गेल्यानंच पूल पडला। प्रशासनाकडून तात्काळ याची दखल ही धोकादायक भिंत पाडून नवीन भिंत बांधण्याचं काम हाती घेण्यात आलंय। मात्र या कामामुळे वाहतुकीची कोंडी होते। परभणीमधील शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय। रॅम्प नसल्यामुळे दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते। सांगलीच्या आटपाडीमध्ये परवानगी विनाच बसवलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्यानंच वाद झाला। सांगोला चौकामध्ये संतप्त नागरिकांसाठी या आंदोलनस्थळीच पोलीस बंदोबस्त तैनात देखील करण्यात आला आहे। जळगावच्या किनगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। सरपंचांकडे निवेदनाद्वारे ही मागणी। नाशिकच्या कळवण प्रशासकीय कार्यालयावर दारूबंदीसाठी महिलांची धडक। दारूबंदीसाठी महिलांचं अधिकाऱ्यांना निवेदन। दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मीटर रिडिंग संघटनेचं धरण आंदोलन। स्मार्ट मीटर लागत नसता कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे। बुलढाण्याच्या शेगावमध्ये मंदिरासमोरील व्यावसायिकांची दादागिरी वाढली आहे। अकोल्यामधून आलेल्या भाविकांना लोखंडी पाईपनं मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। 4 जणांवर गुन्हा दाखल आहे। नाशिकच्या येवल्यामधील मातानगर परिसरात मोटार दुकानाला भीषण आग। दुकानामधील लाखोंचं साहित्य आगीत जळून खाक। दुकानदाराकडून नुकसान भरपाईची मागणी आहे। अकोल्याच्या एमआयडीसीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। 4 अज्ञात चोरट्यांकडून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चोरी। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल। सांगलीत सराईत गुन्हेगाराला पिस्तूलसह अटक। देशी बनावटीचं पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त।
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धाराशिव जिल्ह्यात 7,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. शहरात अवैध गोष्टींना आळा बसवण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांचा आढावा. जालन्यात मोसंबीची मागणी घटल्यानं दरामध्ये घसरण झाली. क्विंटल मागे आता 500 रुपयांचं नुकसान होत आहे. मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत. नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 1800 रुपयांवर, प्रति क्विंटल 400 रुपयांनी दर कोसळलेत. बाजारभावामध्ये चढउतार होत असल्यानंच शेतकरी चिंतेत आहेत. सांगली मार्केट यार्डामध्ये बेदाणा सौद्याला सुरुवात झाली. मुहूर्ताच्या सौद्यात आता नवीन बेदाणाला 225 रुपयांचा भाव आहे, तर मार्केटमध्ये 30 टन बेदाण्याची आवक झाली आहे. हळदीच्या दरात तफावत. वाशिम बाजार समितीमध्ये आवक घटली. हळदीला कमी दर मिळत असल्यानंच शेतकऱ्यांनी फिरवली होती पाठ. नांदेड जिल्ह्यात आता हवामान बदलाचा शेती पिकांना मोठा फटका. फुलकोबी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी त्यामुळे संकटात. गोंदिया जिल्ह्यामध्ये 98 परीक्षा केंद्रांवर 18,592 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाकडून 6 पथकांची नियुक्ती. 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हर्णे बंदरामधील जेट्टीच्या कामाला सुरुवात. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यानं मच्छीमार बांधवांमध्ये उत्साह आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून होणार जेट्टीचं काम. पंढरपुरात वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न. सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये. नाशिकच्या जगदंबा माता देवस्थान समितीस लाखोंचं दान. गतवर्षीत 3,31,418 रुपयांचं दान जमा झालंय. देवस्थान परिसरामध्ये विविध विकास कामं करणार. साताराच्या कराडमध्ये सुरली इथं बैलगाडा शर्यतीचा थरार. वाटेगावची बैलजोडी 1 लाखांच्या बक्षिसाची मानकरी आहे. भाजप किसान मोर्चा प्रदेशाचे सरचिटणीस रामकृष्ण बेता यांच्या स्पर्धेचं आयोजन. मनमाडमध्ये रंगणार राज्याचे अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा थरार. 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेत अनेकांचा सहभाग असेल. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून या स्पर्धेचं आयोजन. परभणीत मानाच्या संदलन उर्स यात्रेला सुरुवात झाली. 10 दिवस चालतोय हजरत सय्यद शाह पुराबुल हक साहब उर्स. देशभरामधून लाखो भाविकांची उपस्थिती. चंद्रपूरच्या धाबा इथं संत कोंडग्या महाराजांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. अग्निकुंड प्रभावळ यात्रेचं मुख्य आकर्षण आहे. हजारो भाविक श्रद्धेपोटी निखारे उडवत आहेत. पुण्याच्या भोरमधील नरसापूरमधील श्रीक्षेत्र बनेश्वर महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा. विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. भाविकांची मोठी गर्दी. नाशिकच्या सुला वाईनमध्ये सुरू आता आहे सुला फेस्टिवल आणि देशातील सर्वोत्तम कलाकारांकडून सादरीकरण. कार्यक्रमाला 5,000 पेक्षा जास्त रसिकांची भेट. वसईत मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात. या अपघातामध्ये कार चालक गंभीर जखमी आहे. वज्रेश्वरी वसई मार्गावर धावत्या एसटी बसचं चाक निखळलंय. जीवितहानी नाही. घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमधून निगडी प्राधिकरण परिसरामधील बिबट्या अखेर जनबंद. तर आता एक बिबट्या त्यानं पळ काढलेला असून वातावरण सध्या तंग झालेलं आहे. पुण्यातील धारीमध्ये शेतकऱ्याकडून स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. खंडोबा डोंगरावर दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी स्ट्रॉबेरी लागवड उत्सुकतेचा विषय बनलाय.